नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत पौष्टिक आणि अगदी घरगुती चवीची मिक्स व्हेज भाजी। ही भाजी फक्त चविष्टच नाही तर आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे। पोळी, भाकरी किंवा भाताबरोबर तर अगदी परफेक्ट लागणार आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण या रेसिपीला सुरुवात करूया। तर यासाठी आपल्याला सर्वप्रथम सगळ्या मिक्स व्हेज भाज्या घ्यायच्या, म्हणजे की इथे मी फरसबी घेतलेले आहे, गाजर घेतलेला आहे, वाटाणे घेतलेले आहेत, कोबी घेतलेली आहे आणि एक मोठी मिरची आणि एक बटाटा मोठा घेतलेला आहे। सगळ्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तर तुम्ही तिथे पाहू शकता। आणि त्याचबरोबर मी इथे छोटे 4 टोमॅटो घेतलेले, छोट्या साईजचे 4 टोमॅटो, जर मीडियम घेतलात तर 2 घ्या। आता याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची। आपल्याला काय वाटण बेटन तयार करायचं नाही आहे, फक्त टोमॅटोची पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आता इथे आपली पेस्ट तयार करून झालेली आहे, तोपर्यंत मी इथे गॅसवरती कढई ठेवून इथे मी ऑइल टाकलेलं आहे। ऑइल म्हणजे मी थोडं जास्त प्रमाणात घेतलं आहे, म्हणजे 4 ते 5 टेबलस्पून असं घेतलेलं आहे। आणि मग याच्यामध्ये आपल्याला सगळ्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। भाज्या म्हणजे जे पहिलं आपल्याला बटाटे फ्राय करून घ्यायचे आहेत, त्याच्यानंतर बटाट्यांना थोडा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या। जर तुमच्याकडे मोठी कढई असली तर तुम्ही एकत्र सगळे टाकून फ्राय करून घेऊ शकता। माझ्याकडे छोटी कढई होती म्हणून मी थोडे टाकून असे फ्राय करून घेते। आणि भाज्यांचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत आपल्याला भाज्या अशा फ्राय करून घ्यायच्या आहेत। आता इथे मी ज्या माझ्या उरलेल्या भाज्या आहेत त्या पण फ्राय करून घेते आणि अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या भाज्या व्यवस्थितपणे फ्राय करून घ्यायच्या आहेत, म्हणजे आपल्याला शिजवताना जास्त वेळ नाही लागत आणि अशा फ्राय केल्यामुळे त्या भाज्यांची टेस्ट अजून वाढते आणि आपल्याला जास्त पाण्याचा पण इथे वापर नाही करायचा आहे। तर अशा पद्धतीने आपल्याला सगळ्या भाज्या फ्राय करून घ्यायच्या आहेत। आता भाज्या सगळ्या फ्राय करून झाल्यानंतर त्याच तेलामध्ये काही खडे मसाले आपल्याला टाकायचे आहेत। ते खडे मसाले पण मी मेन्शन केलेले आहेत, स्क्रीनवरती पण तुम्हाला दिसत असतील आणि डिस्क्रिप्शनमध्ये पण तुम्हाला सगळे भेटेल। तर आता हे खडे मसाले तडतडल्यानंतर मग याच्यामध्ये मी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, तो आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत या तेलामध्ये फ्राय करायचा आहे। आणि मग याच्यामध्ये मी अद्रक, लसूण आणि मिरचीची अशी बारीक पेस्ट तयार केली, अशी थोडी जाडसर अशी पेस्ट होती कुटून घेतलेली, तेवढीच 1 टेबलस्पून आपल्याला टाकायची आहे। आता याच्यामध्ये जो आपण टोमॅटो ची पेस्ट केलेली ती टाकूया। टोमॅटो पेस्ट टाकल्यानंतर त्याचा कच्चापण जाईपर्यंत आपल्याला ते चम्मचने फिरवत राहायचे आणि थोडंसं त्याचा कलर चेंज होत जाईल। आणि कलर चेंज होत झाल्यानंतर मग आपण याच्यामध्ये आपले जे मसाले आहेत, घरचे मसाले, हळद पावडर, लाल तिखट, धणा पावडर आणि याच्यामध्ये थोडंसं आपल्याला जिरा पावडर टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सगळ्या मसाल्यांचं मेन्शन मी केलेलं आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तर तुम्ही तिथे पाहू शकता। आता हे व्यवस्थितपणे चम्मचने एकजीव करून मग ह्याच्यावरती आपल्याला थोड्या वेळासाठी 2 मिनटासाठी तरी आपल्याला झाकण ठेवायचं आहे। आणि 2 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्तपैकी तेल सुटलेलं आहे आणि मसाले पण व्यवस्थित शिजलेले आहेत। आता याच्यामध्ये आपल्याला जी फ्राय केलेल्या भाज्या आहेत त्या सगळ्या टाकून घेऊया। आता या भाज्यांना एकजीव करून घेऊया मसाल्यामध्ये, व्यवस्थित मसाला त्याच्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये अर्धा ग्लास असं गरम पाणी टाकायचं आहे। जर तुम्हाला एकदम सुक्की भाजी पाहिजे असेल तर पाणी नाही टाकलं, झाकण लावून 5 ते 7 मिनटासाठी ठेवलात तरी चालेल। पण ग्रेव्हीप्रमाणे पाहिजे असेल तर अर्धा ग्लास प्रमाणे पाणी, गरम पाणी टाका, थंड पाणी टाकू नका आणि मग 5 ते 7 मिनटासाठी झाकण लावा। आता आपली भाजी हॉटेलपेक्षा पण भारी तयार आहे। मस्तपैकी चमचमीत अशी मिक्स व्हेज भाजी आपली तयार झालेली आहे। वरून थोडी कोथिंबीर टाकूया। अशी मिक्स व्हेज भाजी तुम्ही जर घरी अचानक पाहुणे मंडळी आले तर तुम्ही पटकन झटपटमध्ये तयार करू शकता। जास्त वेळ या भाजीला लागत नाही आणि जास्त मसाले पण आपल्याला लागत नाही यासाठी। तर तुम्ही पण अशा पद्धतीने हॉटेलपेक्षा पण भारी मिक्स व्हेज भाजी ट्राय करून बघा आणि तुमचा फीडबॅक मला नक्की कळवा। आणि रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन रेसिपीसाठी दीप सुमके चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत नमस्कार।